कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या फरीद शेख या संशयित आरोपीचे घर महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त। कुपवाड चाणक्य चौक येथील विघ्नहर्ता कॉलनीतील केसरेकर दाम्पत्याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या फरीद शेख या संशयित आरोपीचे घर आज महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केलं आहे। फरीद शेख यांनी 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास किरकोळ कारणावरून शेजारीच राहत असलेल्या मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर यांच्यावर खुनी हल्ला केला आणि या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहन केसरेकर हे गंभीर जखमी होते। आज सकाळी मोहन केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी संशयित फरीद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत घटनास्थळी घोषणाबाजी केली आणि त्यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नितीन शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या। संशयिताचे घर हे बेकायदेशीर असल्याने ते पाडावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली। त्यानंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पथकाने फरीद शेख यांचे घर जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले। यावेळी पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात होता। आरोपीचे घर पाडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली जाते आहे। 15 ऑगस्ट रोजी देशात सगळीकडे 15 ऑगस्ट सर्व स्वातंत्र्य दिन होत असताना या इथं किरकोळ वादातून ह्या जिहादी या लांड्यानं या आपल्या पूर्ण कुटुंबाला संपवलं। किरकोळ गोष्ट असतो, कचरा कुठे टाकणे हे टाकणे याच्यावरून इथपर्यंत गोष्ट जाईल एवढं हे नाही, पण या जिहादी आणि या लांड्यांच्या डोक्यात पूर्णपणे हिंदूंबद्दल द्वेष आणि हाच आहे। आणि हे एक नाही तर निरापराध 4 कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। जे आई वारलेली आहे, मयत त्या मुलींची वडील वारलेले आहेत, हे पूर्ण म्हणजे हे केलेलं आहे। आमची मागणी एवढीच होती की हे झालेलं पूर्ण त्याचं घर इथं नेस्तनाभूत केलेलं आहे। महानगरपालिकेचा आम्ही आभार मानतो, नितीन राजे शिंदेचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि झालेल्या पूर्ण कृतीचा सर्व हिंदुत्ववादी संघटनेवर मी निषेध व्यक्त करतो। आणि हा जो आरोपी आहे या संपूर्ण त्याचा फास्ट ट्रॅक मध्ये त्याला चालवून केस चालवून त्याला फाशीची मागणी आम्ही करत आहे। अक्काताई चंद्रकांत रणवीर 2 लहान मुलं आहेत, त्यांचं तुम्ही बघा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या, त्याला ठेवू नका येतं, नाहीतर आमच्या हातात आणून द्या, आम्ही मोठं दगड घालून खलास करतो। त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, सरकारने घेतले पाहिजे, मुलांची जबाबदारी सरकारने घेतलं पाहिजे। त्याचं वय नाही, कर्ज किती आहे की सगळं माफ करायला पाहिजे। त्याला फाशी ही झालीच पाहिजे आणि त्याला जर तुम्हाला फाशी द्यायची नसेल तर त्या आमच्या ताब्यात आम्ही काय करायचं ते करतो। महिला मिळून काय दगडाने ठेचून मारू नाहीतर कशाने बी मारू, खरं आमच्या ताब्यात द्या। तुम्हाला जर द्यायचं नसेल फाशी त्याला तर। शकुंतला अशोक आजमाने, विघ्नहर्ता शांती कॉलनी, आम्ही इथे राहतोय आणि त्या शेखला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर त्याच्या डोक्यात आम्ही दगड घालून आम्ही मारतो। सरकारला होत नसेल तर आमच्या लेडीजांच्या समोर आणून सोडा त्याला, तुमच्या हातनं होत नाही म्हणा, आम्ही त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा आत्महत्या करतो। आणि आम्हाला काय झेल लेडीजांना पाठवायचं आहे त्या आत नेऊन बसवा, आमासनी चालतंय, आमासनी ह्या हत्याऱ्या मुसलमानच्या हातनं मरायच्या वाटणीचं तुमच्या हातनं मारू आम्ही, त्यात काय आम्हाला वाद नाही आणि काय नाही। त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड।